नमस्कार. आज आपण नालासोपारा पूर्वेला उपस्थित आहोत. माझ्या मागे आपण पाहू शकता मोठ्या संख्येने वसई विरारचे जे प्रतिष्ठित डॉक्टर आहेत, मेडिकल स्टाफ आहे तो इथे उपस्थित आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे. आज आपण उपस्थित आहोत रेजेन्सी हॉलच्या बाहेर. इथे एक शांततेत एक मार्च काढण्यात आला जो या निगडीत आहे कोलकाता प्रकरणाशी. गेल्या काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये एका महिला डॉक्टरसोबत लैंगिक अत्याचार झाला, बलात्कार झाला आणि तिचा अतिशय क्रूरपणे तिचा खून करण्यात आला. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कुठेतरी तिथलं प्रशासन जबाबदार आहे, त्याचबरोबर कुठेतरी दिरंगाईने काम सुरू आहे. आणि या संपूर्ण गोष्टीसाठी आता सर्वत्रच देशभराच्या डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. तसंच शांततेत मार्च काढून ते आपली जी भूमिका आहे ती व्यक्त करत आता या संपूर्ण केसमध्ये लवकरात लवकर प्रगती व्हावी आणि गुन्ह्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत. देशभरामध्ये आज संतप्त व्यक्त होतोय. त्यानंतर आज संताप व्यक्त होत असताना वसई विरारमध्ये देखील आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे ते डॉक्टरांनी मार्च काढत आपलं जे आहे तो आक्रोश व्यक्त केला. आणि या एजन्सीमध्ये एक मोठी सभा घेऊन त्यांनी पुढील न्यायासाठी कशी प्रक्रिया करू शकतो आणि आपल्या डॉक्टर जी एक फील्ड आहे त्याला कसं सुरक्षित राहू, महिला असू दे पुरुष असू दे, सुरक्षितता कशी वाढली पाहिजे त्यासाठी कसा प्रयत्न करू शकतो यावर वरती चर्चा होणार आहे. याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक गोष्ट ही लक्षवेधी आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई ही जलद गतीने होत असली तरी पण अजूनही शिक्षा जी आहे ती तितक्या तीव्र गतीने नाही होते. आणि त्यासाठीच आता सर्व डॉक्टरांचा प्रयत्न सुरू आहे. कुठेतरी प्रशासनाला यामध्ये जबाबदार ठरवलं जात आहे. कुठेतरी या संपूर्ण केसशी निगडीत जो आहे तो संताप संपूर्ण देशभरामध्ये उमटत आहे आणि वसई विरारमध्ये देखील त्याचे पडसाद आता पाहायला मिळत आहेत. जर लवकरात लवकर यावर कारवाई झाली नाही, गुन्ह्यांना शिक्षा मिळाली नाही, तीव्र शिक्षा मिळाली नाही तर यापेक्षाही अधिक आक्रमक संताप, हा उग्र संताप हा पाहायला मिळू शकतो. आणि डॉक्टर फटर्निटी जी सगळ्यात शांत आणि प्रिय अशी मानली जाते त्यांचंही आक्रमक स्वरूप आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण रस्त्यावर आता डॉक्टर मोठ्या प्रमाणात उतरलेले आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे की आता या फील्डमध्ये ज्या काही लोकांवर अत्याचार होत आहेत ते थांबवायचे आहेत. आणि कोलकाता रेप अँड मर्डर प्रकरणामध्ये जे काही आता सध्या सुरू आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी ते आता पुढे आलेले आहेत. पाहण्यासारखं असेल या संपूर्ण घटनेमध्ये, या संपूर्ण आता उपक्रमामध्ये पुढे काय होतं. मी डॉक्टर संजय मांजलकर, प्रेसिडेंट IMA नालासोपारा. माझ्या शेजारी आहेत डॉक्टर सुरेश पाटील, प्रेसिडेंट नालासोपारा मेडिकल असोसिएशन. कोलकात्यामध्ये झालेल्या दुःखद घटनेबद्दल संताप व्यक्त करून शांतताप्रिय मार्गाने प्रोटेस्ट करण्यासाठी IMAने आजचा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये बंदची हाक दिली आहे. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी फक्त IMAच नाही तर सगळ्या थरातील डॉक्टर संघटनांनी, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आज शांतताप्रिय हा जो प्रोटेस्ट मार्च काढला तो आपण पाहिलाच असेल. आम्हा सगळ्यांची संवेदना आणि दुःख त्या मृत आत्म्याबरोबर आहे, पण ती शेवटी आमची एक कलीग होती, आमची सहकारी होती. आणि असा दुर्दैवी प्रसंग पूर्ण भारतामध्ये 78 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पण पुन्हा कधीही उद्भवू नये म्हणून आमची शासनाकडून, ब्युरोक्रॅट्सकडून एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक डॉक्टरांना डिग्निफाईड जीवन जगण्यासाठी सुरक्षिततेची हमी आम्हाला त्यांच्याकडून पाहिजे. आणि नागरिक म्हणून किंवा पत्रकार म्हणून तुमच्याकडनं आम्हालाही मदत पाहिजे की आमच्या भावना तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवू शका. सर, किती लोक सहभागी झाली होती? आज किती डॉक्टर सहभागी झाले आहेत? आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा नालासोपाराच्या हिस्ट्रीमध्ये आज 500 ते 1000 डॉक्टर आपल्याला रस्त्यावरती दिसले आणि अतिशय शांतपणे त्यांनी आपला निषेध नोंदवला. शेवटचा प्रश्न सर, तुम्ही पत्र दिलेलं आहे का याबाबत काही कारवाईसाठी? हो, आम्ही आमचं मेमोरंडम कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, तहसीलदार यांना देणार आहोत. पण अनफॉर्च्युनेटली आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे आम्ही ते लवकरच त्यांना सादर करू.